आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती स्वबळावरती लढणार की एकत्र असा प्रश्न उपस्थित झाला। महायुतीच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया यावरती येत आहेत। जिथे शक्य तिथे महायुती एकत्र असेल असं पटेलांनी म्हटलंय, तर निवडणुकीला वेळ आहे, नंतर निर्णय होईल असं वळसे पाटलांनी म्हटलंय। स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। आमचे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा असते की आम्ही लढावं आणि तिन्ही पक्षामध्ये ही भावना असते कार्यकर्त्यांची, त्यामुळे थोडाफार तडजोड करावाही लागते। पण एक नक्की आहे की शक्य असेल तिथे महायुती म्हणूनच लढायचं आहे आणि समजा एखाद्या वेळा नाही लढलो तर निवडणुकी झाल्यानंतरही महायुतीची बॉडी ज्या ज्या ठिकाणी आम्ही लढल्यानंतर बनवू शकतो त्याच्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्नही राहील, पाठपुरावा राहील। कारण या महायुतीला आम्हाला पुढच्या 5 वर्षही टिकवायचं आहे, त्याच्या पलीकडेही आम्हाला एक संघ आम्हाला काम करायचं आहे। याला वेळ आहे अजून। खरं तर अजून याची ओबीसीच्या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। ती केसचा निकाल लागेल, त्याच्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना, आरक्षण आणि इलेक्शन हे सगळं होईल। परंतु त्यांनी त्याच्यानंतर मग आमचा पक्ष किंवा सगळेच पक्ष आपली आपली रणनीती ठरवतील। परंतु जर झाली आघाडी तर ठीक, नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या बळावर लढायला तयार आहे। नाही, त्यांनी जरी स्वबळाचा नारा दिला असेल तरी आम्ही महायुतीचाच बोललो आहे। आम्ही हे म्हटलं आहे की ज्या ज्या ठिकाणी स्थानिक युनिट आमचा निर्णय करेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्येच लढू। दादांनी काय नारा दिला याच्याबद्दल मला माहिती नाही, त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांना करायचा अधिकार आहे। पण मात्र भारतीय जनता पार्टी आणि आमचा महायुतीमध्ये आम्ही समोर जाणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढणार आहोत।